नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यामध्ये आंबेवाडी गावातला जो आदिवासी बांधव आहे तो या अशा दऱ्याखोऱ्यात या डोंगराच्या बाजूला शेती करून आणि त्याची उपजीविका ही पूर्ण शेती आहे आणि ती शेती करत असतो। आणि आता बघा इथं हा डोंगर कोसळला आहे। कधी कोसळला तो? हा, गुरुवारी म्हणजे बुधवारी रात्री आणि गुरुवारी। बरं, गुरुवारी तुम्ही कोणाला कळवलं ते? तलाठी मॅडमला कळवलं। तलाठी मॅडम तुम्ही का? काय नाव? तलाठी ना? हा, काय नाव? चौधरी। पूर्ण नाव काय? वंदना चौधरी। बरं, यांनी तुम्हाला हे कधी कळवलं? गुरुवारी मीटिंग होती माझी, त्या दिवशी मला माहित झालं झालेलं आहे। तर मग या सरचे आमचं हे होती ना, मीटिंग होती कलेक्टर साहेबांची, मी सिन्नरला होते। हा, नाही पण तुम्ही वरिष्ठांना कळवलं असेल ना? हो, प्राथमिक अहवाल दिलेला आहे। प्राथमिक अहवाल दिलाय। मग आजपर्यंत इथं कोणी आलं का नाही? आजपर्यंत साहेब कोणीच नाही, फक्त एक कृषी सहाय्यक आहे, तो सोडून आमच्या गावात कोणीच पोहोचलं नाही अजून। कोणी झालं? मग तुम्ही वरिष्ठांना कळवलं ना? मग वरिष्ठांकडनं काय तुम्हाला काय सावधानता या लोकांना की तिकडे जाऊ नका अजून? दरड कोणला चिंतामणी त्यांना पण काल परवा फोन झाला होता, त्याच्या आधी ना जाधवच कोणीतरी होते, त्यांच्याशी कॉल झालेला आहे। हा, मग काय सांगितलं तुम्हाला? काय सांगितलं होतं? हा, त्याच्यामध्ये कोणी जाऊन देऊ नका। पण आता इथं उभा राहायला चान्स नाही साहेब। इथं उभं राहिलं नाही, पण अजून शासनाकडनं काय खबरदारी? शासनाकडनं काय खबरदारी घेतली? माझ्याकडनं तर मी प्राथमिक 4 दिवस झाले तुम्ही अहवाल दिला, पण तुम्ही पण आज 4 दिवसांनी आलाय ना? नाही सर, माझ्याकडे काल खडकेला पण अशीच घटना घडली, तिकडे पण होते, परवा मी मांजरगावला पण होते, तिथं पण। नाही, ठीक आहे, एक अधिकारी कुठे कुठे जाणार, परंतु अधिकाऱ्यांनी जर समजा आता तलाठी मॅडम आहे, त्यांनी जर ते वरिष्ठांना कळवलंय तर वरिष्ठांची एक नैतिक जबाबदारी आहे की आपत्कालीन जी काही आपली यंत्रणा आहे, जी टीम आहे, ती या ठिकाणी पाठवणं। येथील आजूबाजूतील हे सगळे आदिवासी बांधव आहे, यांना काहीही माहीत नाहीये उद्या इथं काय होतंय किंवा दरड कुठं कोसळणार आहे, ही माती कुठे आहे, किती चिखल आहे, म्हणजे याच्यामध्ये कोणी आता किती लोकांची शेती केली इथं? हा, 18 लोकांची। बरं म्हणजे अजून संख्या वाढणार आहे। बरं, आता मॅडम तुम्ही तलाठी आहे, तुम्हाला इथला भूभाग माहिती आहे, तर आता इथं काय आता किती लोकांचं नुकसान झालं असेल? आता ही माती आपल्याला नुसती इथं दिसते, हीच माती आता पुढे इकडे पण वाहून गेली असेल, पुढे सगळ्या शेतांमध्ये पूर्ण रोड पर्यंत गेली। आणि इथं कोण होते ते शेतकरी कोण होते? त्यांचं घर आहे? हा, तुम्ही? बरं हा, आणि तुम्ही मग तुम्ही काय योगायोगाने 4-5 दिवस आधी राहायला गेले गावात? पाऊस जास्त पडत होता ना, हा, तिथे राहायचं होतं। मग म्हणलो आता पाऊस जास्त, तिथे 2 वनतळे होते, ते त्या सांडायतून भरपूर पाणी वाटत होतं। म्हणलं आपलं इथं राहून बरोबर नाही होणार। घरी गेलो, पण मग ये राहिलीच होती शेताकडे। बुधवारी गेलो आणि गुरुवारची सकाळची येऊन पाहतोय एवढं कसं काय झालं। ते 2-3 दिवस आधी हे बघा, या शेतकऱ्यांनी इथे एक प्रसंगावधान साधलं म्हणून या ठिकाणी त्यांचा जीव वाचला, ते कुटुंब वाचलंय म्हणून ते इथून निघून गेले, नाहीतर आज ते या दिसणाऱ्या मातीखाली ते दडपून गेले असते। म्हणजे एवढं भयानक प्रसंग घडू नये, नाशिक जिल्हा प्रशासन काय करतंय? ओ माननीय जिल्हाधिकारी साहेब, काय चाललंय हे? जर आपण अशा पावसाच्या दरड कोसळतात, हा आदिवासी तालुका आहे आणि या तालुक्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये आदिवासी बांधव आहेत आणि हे आंबेवाडी गाव 100% आदिवासी आहेत, आणि मग यांना इथं तुम्ही काय त्वरित मदत दिली का? शेताकडे जाऊ नका, इथं कुणी सुरक्षा कर्मी तुम्ही उभे केले का? म्हणजे इथं तुम्ही आमचे आदिवासी बांधव मरायची वाट बघताय का? आणि बघा आता हा प्रसंग, हे सगळे आदिवासी बांधव प्रशासनाची वाट पाहून कंटाळले आणि मग शेवटी आमचे इगतपुरी तालुक्याचे भाजपचे ज्येष्ठ नेते पांडुरंग बरे दादा यांच्याकडे गेले आणि त्यांनी मला फोन केला। आणि त्यावेळेस आम्ही जेव्हा आज इथं येण्याचं नियोजन केलंय, तातडीनं आम्ही जेव्हा इथं आलोय, तेव्हा कुठे आता या यंत्रणा जाग्या झाल्या। काल तुम्ही हे आल्यानंतर तुम्ही काय केलं? प्रथम तहसीलदारांना फोन केला। हा, तहसीलदार मध्ये मला माहिती मिळाली थोडक्यात, आणि मी कार्यवाहीला उद्यापासून थोडीफार सुरुवात करीन। त्याच्यात मला काही समाधान वाटलं नाही त्या विषयावर। मी ताबडतोब प्रांत साहेबांना फोन केला आणि प्रांत साहेब जिल्हाधिकारीच असल्यामुळं त्यांनी ताबडतोब सगळी यंत्रणा ग्रुप फोनवर घेतली, म्हणजे तहसीलदार मी आणि आम्ही चौघांनी। त्यांनी एकदम सक्तीचे आदेश दिले का गुरुवारी जरी घटना झाली अजून तुम्ही का गेले नाही, मला उद्याच्या उद्या या सगळ्या गोष्टीचा वस्तुनिष्ठ अहवाल पाहिजे, अशा सूचना माझ्या समोर। बरं, त्यानंतर आता ही कालची घटना आहे, काल 4-5 वाजेला तुमचा मला फोन आला, म्हणजे त्याच वेळेस तुम्ही ही सगळी यंत्रणा हलवली। त्यानंतर इकडे कुणी आलं का? प्रशासकीय कुणी आले नाही। म्हणजे हे फक्त दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे।
म्हणजे एवढी मोठी गंभीर समस्या एक कर्तव्यदक्ष एखादा सामाजिक कार्यकर्ता एखादा पुढारी तुम्हाला कळवतोय, हे बांधव वैतागून 4 दिवस यांच्या गावामध्ये फोनला नेटवर्क नाही, काही नाही, प्रचंड पाऊस. इकडे पाऊस जर सुरू झाला ह्या तालुक्यामध्ये तर 15-15 दिवस तो घरातून बाहेर सुद्धा पडू देत नाही. रस्ते प्रवास म्हणजे गावांचा संपर्क सुद्धा तुटतो. मग असं भयानक असताना तुम्हाला जराही वाटलं नाही की ह्या गावामध्ये जावं, या वाडीला भेटावं, या आदिवासी बांधवांचं दुःख समजून घ्यावं, इथं कुणीतरी एखादा उभा ठेवावा, एखादा सुरक्षा अधिकारी, एखादा कर्मचारी की बाबा रे इकडे जाऊ नका म्हणून. सरपंच आहे ना आपल्याबरोबर? आता या गावच्या सरपंच ताई आहेत. ताई, काय नाव तुमचं? चित्रकला रामदास केकरे. चित्रकला रामदास केकरे. ही घटना कधी घडली? ती 4 दिवसापूर्वी. 4 दिवसापूर्वी म्हणजे बुधवारी रात्री, आणि गुरुवारी तुम्ही सगळ्यांना कळवलं, आणि आजपर्यंत आज कोण वार आहे? आज रविवार आहे. आज रविवार आहे, म्हणजे 4था दिवस आहे. अजून कोणी प्रशासनाचं इथं मदतीला तुमच्या आलं नाही आलं? बरं, हा. आणि तुमच्या गावचे तुम्ही म्हटलं आता ग्रामसेवकांबद्दल काय बोलत होत्या, काय काय? आमच्या गावातले ग्रामसेवक आता बदली झाले आणि एक मॅडम आले, शिंदे मॅडम म्हणून. हा. पण ती आज बरं, तुमच्या गावामध्ये आता सध्या प्रशासक नेमलेले आहे. हा. बरं, त्या प्रशासकांना असं तुम्ही म्हणतात, पण गावाला अजून त्यांनी भेटच दिली नाही 2 म्हणजे वर्षामध्ये. प्रशासक तुम्ही अजून पाहिला नाही? नाही. बघा, 2 वर्ष झाले इथं प्रशासक नेमलेला आहे आणि गावाने अजून तो प्रशासकच पाहिलेला नाहीये. बरं, आणि मग म्हणजे ग्रामसेवक तेच प्रशासक आहे का? नाही, मग दुसरे ग्रामसेवक कोण आहे मग? शिंदे मॅडम आहेत. शिंदे मॅडम आहे त्या पण महिन्यानं कधीतरी म्हणजे कोणाचा फोन नाही उचलणार, हा. कधी कोणाचा एखाद 2 माणसाला येऊन भेटणार, कधी हप्त्यातून 2 हप्त्यातून कधीतरी येणार. काहीतरी आहे ना? हा. आणि कोणाला म्हणजे गावची चौकशीच नाही करणार ती. काहीच नाही. आमच्या सारख्यानी फोन केला तर ते उचलती नाही. नाही का? नाही. म्हणजे तुम्ही सरपंच आहे तरी तुमचे फोनही उचलत नाही? नाही, अशी म्हणजे ठरवली की 1-2 जणांची उचलीच असेल, पण माझं तरी नाही उचलत. तुमचा फोन उचलत नाही? नाही. बरं, म्हणजे या गावामध्ये जे ग्रामसेवक ज्या ताई आहेत त्या इथं गावातल्या लोकांचे फोन उचलत नाही, महिन्यातून कधीतरी येतात. आणि जे प्रशासक नेमले 2 वर्षापासून, ते प्रशासक या गावाने बघायलाच भेटत 2 वर्ष झाले या गावाला तो प्रशासक काळा आहे, गोरा आहे, ढवळा आहे, काही माहित नाही. म्हणजे आंधळ दळतण कुत्रपीठ खातं. अहो माननीय जिल्हा परिषदेचे CO साहेब, पवार साहेब, मी तुम्हाला एक विनंती करतो या माध्यमातून, हे कोण ग्रामसेवक आहेत त्यांची तातडीनं लगेच त्यांना कारणे दाखवा, नोटीस द्या आणि त्यांची इथून डायरेक्ट बदली करा साहेब. नको आम्हाला असे. आज हे गाव पूर्ण 100% आदिवासी गाव आहे आणि आज हे डोंगराच्या कड्याला राहते, कड्याला सगळी त्यांची शेती आहे आणि शेतीवरच त्यांची उपजीविका आहे. आणि असं असताना 4 दिवस झाले इथं डोंगर कोसळलाय, त्याचा कडा तुटलाय आणि तो पूर्ण या शेतकऱ्यांच्या शेतात पसरलाय. आणि मग इथे जाऊन एखादा त्या चिखलामध्ये अडकून जीवितहानी होईल, हे कुणी काही खबरदारी घ्यायला नाही, कुठलाही शासकीय अधिकारी नाही. हा, कुठलाच अधिकारी आमच्या गावात येत नाही. म्हणजे असं महिन्यातून 4 दिवस 8 दिवस कधीतरी येतो. आता ते तलाठी मॅडम आहे, ती कधीतरी येतात. हे कृषी अधिकारी येते, तलाठी मॅडम पण काहीतरी येतात का? हा. आणि कृषी अधिकारी येते, ते पण फक्त एकदाच एक योजना केली होती गावात, तेव्हा आले होते, तेव्हापासून ते पण नाही. फक्त आमचे एक कृषी सहाय्यक आहेत, ते मात्र जेव्हा बोलवले तेव्हा हजर होतात. तलाठी ताई, तुम्ही काय कधीतरी येता गावामध्ये? नाही सर, मुख्यालय इंदोऱ्याला आहे ना, तर मी तिथे बसते. मग जसं काम असेल तसं मी तुमच्याकडे किती गाव आहे? 4 गाव आहे. 4 गाव आहे इकडे मी इंदोऱ्याला असते मी. इंदोऱ्याला. पण मॅडम आमची अशी इच्छा आहे का कमीत कमी हप्त्यामधून तुम्हाला एखाद्या काहीतरी शेड्यूल आमच्याकडे मारा. नाही ऐका ना, तुम्हाला एक शेड्यूल तर असेल ना काहीतरी. 4 गाव आहेत ना? हा, तालुक्याच्या ठिकाणी त्यांना हे नाही, म्हणजे जिथं त्यांना काय ऑफिस पाहिजे ना, ते ऑफिस सुद्धा नाही तिथं. हा, ऑफिस नाही. आम्ही म्हणजे तुम्हाला ऑफिस नाही? नाही तालुक्यात गेलं तर आम्ही त्यांना कुठं भेटायचं हे पण नाही. बरं बरं. आणि तिथं ज्या तुम्ही इंदोऱ्याला येत आहे तिथं तुम्हाला बसायला कार्यालय? नाही स्वतःच कार्यालय नाही. तिथं नाही. ग्रामपंचायतीचं कार्यालय. ग्रामपंचायतच्या कार्यालयामध्ये बसता. तर मग आमचं असं आणि मग म्हणणं आहे की तुमचं आम्ही आता एखाद्या 4 गाव आहे दिवशी ना येऊन बसावं तुम्हाला? तुम्ही. 4 गाव आहे ना, तर तुम्हाला काहीतरी शेड्यूल असेल ना की या गावात एखादा दिवस. Field work आहे ना सर, मग जसं काम असेल त्यानुसार. मग मीटिंग जर असली तर इगतपुरी किंवा मंडळ अधिकारी तिकडे बोलवतात टाकेला, तर मग तसं जायला. नाही, पण हे नागरिकांच्या काहीतरी समस्या आहे. आता तुम्हाला 4 दिवस झाले त्यांनी कळवलं, मग त्यावर तुमच्याकडनं तुम्ही इथं राहिले असतं, तुम्हाला रोज कळलं असतं इथं काय नक्की. त्यांनी तुम्ही काय त्यांच्या अधिकाऱ्यांना सांगितलं त्यांनी, पण आमच्यापर्यंत काही सोय नाही ना आली. कुणीच आलं नाही, अधिकारी पण आले नाही. तुम्ही कोणाला कळवलं? तुम्ही काय केलं? तुम्हाला कळल्यानंतर तुम्ही काय केलं सगळ्यात पहिलं? तहसील कार्यालयाचे ग्रुप आहे ना, तिथे कळवून दिलेलं त्या ग्रुपमध्ये तुम्ही टाकून दिलं? त्यांना लगेच मेसेज कळवलं. म्हणजे गुरुवारी जेव्हा यांनी तुम्हाला सांगितलं तेव्हाच तुम्ही तालुक्याचा जो तहसीलदारांचा जो ग्रुप आहे तुमच्या अधिकाऱ्यांचा, त्या ग्रुपमध्ये टाकलं. म्हणजे या तालुक्याच्या तहसीलदारांना सुद्धा गुरुवारी सकाळी कळलंय. म्हणजे बुधवारी रात्री घटना घडली, गुरुवारी सकाळी तहसीलदारांना कळलंय आणि आज रविवार आहे. म्हणजे 4 दिवस झाले तरी ना तहसीलदार आले इथं ना कोणी आलंय.
हा? आता हे साहेब होते, यांना आम्ही माहिती दिली म्हणून त्यांनी तुम्हाला आता बघा, हे तुमच्यापर्यंत आमचे, पोहोचवले. बऱ्याच भाजपचे साहेबांमुळं. असं ना, इथं माणसं येते ना, काय माणसं आखले ते इतक्याला ते चिखलात चिखलात गुंतले होते. आम्ही हा. स्वतः खोदून त्यांचे पाय काढले, हा. तरी इथं कोणीच नाही आजपर्यंत आलं. कोणीच नाही आलं. मग तेव्हा शेती करते, तरी आजपर्यंत आमच्याकडे कोणी नाही आलं. बघा, या दादाच्या डोळ्यामध्ये अश्रू आले बघा, म्हणजे एवढं भयान. अरे त्याची शेती त्याच्या डोळ्यात देखत त्या डोंगराच्या मातीमध्ये बुजली आणि तुम्ही त्याला मदतीला साधा दिलासा द्यायला नाही. हा? आम्ही म्हणजे कशासाठी आहे? मग सरकार काय हे माझे आदिवासी बांधव मेल्यानंतर आमच्या थडग्यांवर तुम्ही तो फुलं व्हायला येणार आहे का? लाज वाटली पाहिजे अशा प्रशासनाला. नाही साहेब, हा. असं आहे ना, ऐका ना, शेवटी आता आत्महत्याशिवाय पर्याय नाही. नाही आत्महत्या बघा, आत्महत्या पर्याय नाही दादा, ऐकून घ्या थांबा. ऐका ना माझ्या, हा. कारण आता जमीनच राहील नाही, पाठीवर जागा नाही राहिली. हा, तेव्हा काय करायचं? पाठीवर जागा नाही राहिली, आता जमीनच राहिली नाही. आम्हाला खायापुरतं तरी जगापुरतं आमची लेवल करून द्यावा. लेवल काय आता लेवल काय होऊ म्हणजे आता ही जी मलमळ खाली तुमची शेती गेली त्याच्याशिवाय तुमच्याकडे दुसरं साधन नाही. म्हणजे उद्या काय खायचं आणि आता भात लावलेलं होतं तुम्ही बघा, त्या पूर्ण भातावरती आता म्हणजे हे आमचं नुसतं एक पिकाचं नुकसान नाही झालंय, वर्षाचं नुकसान झालंय, वर्षभराचं एकदम आयुष्याचं नुकसान. एकदम निषेध आहे असा सगळ्या गोष्टींचा निषेध. पण ऐका दादा, तुम्ही म्हटले ना आत्महत्या हा पर्याय नाही. नाही आत्महत्या करून नैसर्गिक संकट आले म्हणून आत्महत्या करून करणे पर्याय नाही, त्याने नाही. हो माननीय जिल्हाधिकारी साहेब, तुम्हाला हात जोडून विनंती आहे, या आदिवासी बांधवांच्या मदतीला त्वरित तुम्ही मदत यंत्रणा इथं यांच्यापर्यंत पोहोचवा. नाहीतर उद्या यातून जर हे बघा शेतकरी म्हणताय आम्ही आत्महत्या करू, उद्या जर नैराश्यातून जर एखाद्याने जर जीवाचं बरं वाईट केलं तर त्याला सर्वस्वी या अधिकारी जबाबदार राहतील, पूर्ण जिल्ह्याचं प्रशासन जबाबदार राहील. निषेध जर तुम्हाला तुमच्यापर्यंत कळवून सुद्धा जर तुम्ही इथं मदत उभी करू शकत नसाल तर निषेध आहे अशा यंत्रणेचा. लाज वाटते. आम्ही या नाशिक जिल्ह्यामध्ये राहतोय, असं एवढी काय मस्ती आणि एवढे काय काम आहे अधिकाऱ्यांना का तुम्ही एखाद्या मदत स्थळी, अरे तुम्हाला स्वतःला नाही यायला कुणीतरी यंत्रणा पाठवा, एखाद्या सुरक्षा कर्मी पाठवा, यांना जरा सतर्कतेचा इशारा द्या. हा? माझ्यावर एक प्रश्न आहे का? इथं काय झालंय, इथं शासनानं पूर्ण दुर्लक्ष केलंय. आमचा आदिवासी भाग तुम्हाला सांगतो सगळं एजंट लोकांनी काबीज करून टाकलाय. आमची स्वतःची जमीन होती ती केव्हा विकून घेतली, केव्हा करायची, केव्हा काय केलं स्वतः आम्हाला माहिती नाही. म्हणजे जमीन तुमची जमीन दुसऱ्याने विकली. स्वतःची जमीन सुद्धा यांनी काबीज करून टाकला पूर्ण एवढं आंबेवाडी गावाच्या. परवानगी कशा देतात? जमिनीचं काय? मालकी हक्काच्या जमिनी आहेत ना, त्या इथं कोण एजंट येतात, कोण विकल्या जातात, कोण परवानगी म्हणजे तुमची स्वतःची जमीन आमची स्वतःची सातारा उतारा तुमच्या नावावर असलेली हा. आणि ते कोणीतरी दुसरा विकतोय विकतोय, आणि त्याच्या नावावर जाते, त्याची संमती पण घेतली, त्याला काहीच विचारली पण नाही. नाही तुम्ही मग तक्रारी करत नाही का या? अहो, तक्रारी करून पण यांचं कोणी दखलच घेत नाही. आता स्वतः माझ्यावाली जमिनीचं सांगते. तुमचं काय जमिनीचं काय झालं तुमचं? आमची जमिनीमध्ये आमचा जो भाव होता हा. ना, त्यानं ती जमीन विकून टाकली, आमची परवानगी नाही घेतली, काय नाही घेतली, तरी आणि तुमचं सातारा उतारा नाव होतं, हो मग पण तुमचं नाव कमी झालं आता. माझ्यावालं नाव आहे पण दुसऱ्यांचे म्हणजे असं नाव कमी करून घेतलंय त्यांनी परवानग्या घेऊन. आता असं कोणाकोणाचं झालं असं? त्याची हक्क सोडपत्र केव्हा करून घेतले, केव्हा जमीन घेऊन तलाठी ताई, त्याचा उतार्यातून नाव हा काय प्रकार आहे हा? हा. नाही सर, आम्ही चौकशी केल्याशिवाय तर आता तरी नाही केलेलं काही असं. नाही, दुसऱ्यांच्या नावावर जमिनी कसं काय होतं? नाही ते जे म्हणताय ते आदिवासी गावांचं काय होतंय काय नाही. नाही या जमिनींचा काय विषय मला सांगा. तलाठी ताई पण बरोबर आहे, इथं काय विषय? ही गोष्ट बरोबर आहे, बरोबर आहे काय? बरोबर आहे. हा मान म्हणतोय ना, हा. ही गोष्ट बरोबर आहे. असं होऊन मी राहिलं. काय म्हणतो साहेब, आमचे 3 भाऊ आहेत, एका उतार्यात 3 भाऊ आहेत. हा 3 भावांना तर विचारलं पाहिजे, एक जण देतोय, दोघांना विचारलं पाहिजे. माझा विसा मी देणार आहे, तुमचा काय आहे का बाईच्या संमती? हा. आमची संमती पत्र बरं ताई, जर 3 भावांची सामायिक जमीन आहे, वाटणी झालेली नाहीये, त्यांचं आणेवारी झालेली नाहीये आणि जर ती अशी एकाने विकली तर ती नाव होते का असं? नाही, म्हणजे त्याच्या वाट्याचा हिस्सा जाऊ शकतो. हा नाही, पण आणेवारी जर नसेल नाही, त्याच्या वाट्याचा देऊ शकतो. तो देऊ शकतो. पण फक्त यांचं मग सह्या पण लागतात. यांची सहमती लागेल की सामायिक क्षेत्र आहे म्हणून. जिकडे कागद घेऊन गेले नाही पण जर असं तुमच्याकडे आल्या प्रकरणात माझी तुम्हाला अजून विनंती आहे
शेतकऱ्यांना आहे, आदिवासी बांधव आहे, जिकडे तिकडे सगळीकडे आदिवासींवरती खूप अन्याय आहे. बिचारा अज्ञानाचा फायदा घेतात नाही लोकं. ऐका ना दादांना विचारा माझी सरपंच असताना दादांची आमची पूर्ण ते असं म्हणे ते आहे शेतकरी आज काहीच नाही, एक दाणा पण पिकायला पाणी राहिलेलं नाही. काहीच दादा नाही किती राहिलं. शेती होती दादा तुझी इथं? हा माझी ना पेपर आहेत ना माझ्या नाही नाही आता किती शेती आहे तुझी? एक हेक्टर 40 अर्धा काय असं. 1 हेक्टर 40 आर जमीन आता पूर्ण मातीत गेली पूर्ण माती आणि तुम्ही भात लावलेलं आहे आज लावलेलं आहे पूर्ण. इथं जेवढे बघा. शेतकरी आणि 4 दिवस झाले शेतकरी मदतीची वाट पाहतोय सर, एवढी करा. आणि एकही कुणी मदतीला येत नाहीये. हा कोणीच नाही आज 4 पर्यंत इथं कोणीच म्हणजे नाही. माननीय तहसीलदार साहेबांच्या ज्या ग्रुपमध्ये गेले म्हणजे तहसीलदारांपर्यंत पोहोचलाय तो मेसेज आणि मग तहसीलदार साहेब तुम्ही जिल्ह्याला कळवायला पाहिजे. हा आणि मग आजही शेतकरी आजही मी दिन दुबळ्यासारखा तो वाट पाहतोय का आताच येतील मगच येतील शेताकडे येऊ शकत नाही. हा तर आई ते तरी 4 दिवस झाले कोणी नाही येत. अहो जे फॉरेस्टरचे महामंडळाकडे फॉरेस्टर काय केले वर्ग केले महामंडळाकडे हा ते मॅडमला मी स्वतः सांगितलं मॅडम तुम्ही तर काय करू शकत नाही इथं काय आता झालंय म्हणजे काय करू शकत नाही तर तुमचं प्रशासक मानतो बघू द्या काय झालं परिस्थिती. हा. बरं थोडं मागे जा ना. हा? थोडं पाहून तर गेला काय होईल ते हा विहिरी गेली सर, माझी विहीर विहीर गेली तुमची विहीर गेली का ह्याच्यामध्ये? हा, या बरं. हा या बरावामध्ये 3 गेले बरं बरं विहीर आणि सोलर खाली खाली गोर सोलरचं ते पण गेलं. मग सगळं गेलंय ना ते. विहिरी गेली. बाप रे बाप आता सर तुमचं गेलं. ये इकडे काय तुमची शेती कुठे आहे? तिकडे खाली म्हणजे इथं खाली तिकडे दूरपर्यंत गेला ही माती. ज्या रोड आले ना हे घसरल्यामुळं खाली 40 हेक्टर जमीन खाली बरावा खाली गेली. बापरे ही इथून सगळी माती खाली गेली पूर्ण शेती हे झाली. 40 हेक्टर. बापरे ओ मान्य जिल्हाधिकारी साहेब म्हणजे या पूर्ण गावाची जी शेती आहे ती शेती पूर्ण या डोंगरातून जो काय आता कडा कोसळला आणि त्याच्यात माती खाली सगळी शेती घाडप झाली आणि आज 4था दिवस आहे रविवार आहे आणि जर आपल्याकडनं कुठलीही मदत कार्य इथपर्यंत पोहोचत नाही म्हणजे उद्या त्या माती खाली कुणी माणसे मेले का जनावरे मेले का याची काय कुणी खबरदारी घ्यायला काही नाही म्हणजे काय आपल्याला घेणंच नाही. म्हणजे मग हा आदिवासी आज एकतर आपण या आदिवासी बांधवांच्या नावाने प्रत्येक अधिवेशनामध्ये हजारो कोटी रुपये यांच्या विकासासाठी येतो मग तो जातो कुठं? हा तो आजही आज दराखोऱ्यांमध्ये आम्हाला डोक्यावर मुळी आणि ते लाकडं तोडतानाच दिसतोय. मग कुठे गेलाय? आणि आदिवासी तालुका आहे हा. ओ माननीय आमदार साहेब काय करताय तुम्ही? आमचा गेले संघ सर. कोण कोण आले इथून तर पूर्ण याच्यापर्यंत रोडच्या त्या साईड साहेब नमस्कार या. तुम्ही आज कितवा दिवस आहे माहिती आहे तुम्हाला? मी मुंबईला गेलो होतो पेपर आणण्यासाठी कामासाठी. नाही पण आता तुमच्या काहीतरी यंत्रणा असेल ना हे कळाले बघा आता एवढा मोठा तो कडा कोसळलाय आणि इथून पुढे सगळी त्यांची म्हणजे 20-25 शेतकऱ्यांच्या जमिनी त्या पूर्ण मातीने पूर्ण भातशेती त्याच्यात थांबली आणि आज कोण वार आहे? आज रविवार आहे आणि घटना घडली बुधवारी रात्री म्हणजे गुरुवारी सकाळी त्यांनी कळवलंय कुणी झालं नाही तहसीलदार नाही आले जिल्ह्याची यंत्रणा नाही कुठली. तलाठी मॅडम आहे नाही त्यांनी ते कळवले त्याच दिवशी ग्रुपमध्ये टाकले त्यांनी. काल काय झालं, हे आल्या होत्या काहीतरी एक खडकीचा जो एक पुलावर पाणी वाहतं ते बघून आल्या होत्या आणि त्या घरी गेल्यावर यांना परत मेसेज आला की बाबा असं दिवा 5 वाजता पोहोचल्या होत्या. नाही पण मला एक सांगा जेव्हा अशी आपत्कालीन एखादी संकट येतं असं काहीतरी घडतं त्यावेळेस आपल्याकडे अशी एक यंत्रणा नाही का इथं जाऊन यांना सतर्कतेचा इशारा देणे की बाबा रे तिकडे जाऊ नका तुम्ही हे करू नका त्या शेतात जाऊ नका आता चिखल आहे आता आपण गेलो तर कुठे किती गाळ आहे ते सुद्धा माहित नाहीये कोण खाली त्याच्यामध्ये बुडून मरणार आहे ते माहित नाही आपल्याला. मग असं ऐका ना हा म्हणजे त्यांनी ते खोदून त्याला बाहेर काढले म्हणजे मग ही वेळ काय ते 4 दिवस झाले यांच्याकडे मदतीला का कोणी आलं नाही? हा मी तर मुंबईला होतो नेमकं. नाही तुम्ही एक जाऊ द्या ठीक आहे तुम्ही मुंबईला कामासाठी गेलो गेले होतो. हा मग तुमच्या जागेवर कुणीतरी तुमचा कार्यभाग सांभाळत असेल दुसरे पण असतील त्यांना पण पाठवू शकतो. तसं आपल्याकडे आपत्कालीन यंत्रणा असेल ना आपल्याकडे जेव्हा एखादं असं संकट आल्यावर काहीतरी आपत्कालीन यंत्रणा तालुका स्तरावर जिल्हा स्तरावर मग ती यंत्रणा का नाही आली इथं? हा इथं कसं आहे सर, सगळे चाटुगिरी करणारे काही लोक आहेत ना त्यांच्या मार्फत अधिकारी लोक येतात फक्त. आणि त्यांच्याकडून फोटो पाठवा आम्हाला अमकं करा तमकं करा म्हणजे अधिकाऱ्यांनी हा परत असेल आम्हाला ते बरोबर आहे एखादी घटना घडली तुम्हाला कळवल्यानंतर अधिकारी त्यांना म्हणतात की आम्हाला तिथे जाऊन फोटो काढणारच जर त्या मातीत गेला तर मग त्यांनी फोटो काढून तुम्हाला कळवायचं मग अधिकारी पगार कशाचा घेत आहे?
हा आज हे एवढं केलं हे आज झालं नाही पाहिजे हे फोटो काढून पाठवा आम्ही करतो. हे नाही झालं, हे स्वतः आले पाहिजे. तुम्हाला कोण म्हटलं फोटो काढून पाठवा? त्यांनी कोणी व्हिडिओ दिला त्यांच्यापर्यंत त्या मॅडम पर्यंत व्हिडिओ कोणी पाठवला त्यांना त्यांचं कार्य इथं येऊन त्यांनी व्हिडिओ त्यांनी पाठवला बघायचं होतं बरोबर. त्यांनी. त्यांनी व्हिडिओ नाही नाही, इथे यायला पाहिजे. नुसतं उंटावरून शेळा. हो मान्य अधिकाऱ्यांना, मान्य जिल्हाधिकारी साहेब, आमच्या गावात बघा एवढे जिल्ह्यातला अधिकारी हा आहेत, इगतपुरी करतात. तालुका हा त्यांनी पावसाचा एखाद्या माहेरघर असलेला त्यांच्यावर तालुका काम आहे. चालवायचं. डोंगरदऱ्यांचा तालुका आहे. इथे कधी कुठला डोंगर ढासेल, कधी कोणता गाव त्याच्या खाली सापडेल सांगता येत नाही. अशा वेळी तुम्ही सगळ्यांना सतर्कतेचा इशारा द्या. आणि एक आपली आपत्कालीन यंत्रणा काय करते? आपत्कालीन यंत्रणेच्या नावाखाली फक्त निधी लागतोय आपण, मग यंत्रणा कुठे आहे? जर इथे डोंगर ढासळलाय आणि तो पूर्ण इथं 20-25 शेतकऱ्यांच्या शेतावर पसरलाय, मग इथली आपत्कालीन यंत्रणा इथं का आली नाही? 4 दिवस झाले आणि अधिकारी सांगताय की तिथे जा, व्हिडिओ शूटिंग काढा, फोटो काढा, आम्हाला पाठवा, मग ते येणार. हा, या उंटावरून शाळावाळाचं काम करताय कोण? याची चौकशी करा आणि असे दोषी असलेल्या अधिकाऱ्यांना कारवाई करा. अशा 4 ठिकाणी घटना घडल्या, ती 4 ठिकाणी कुठंच कोणी पोहोचलं नाही अजून. ठीक आहे, तुम्ही थांबा. नाही, प्रांत साहेब कधी येणार आहे? मला मेसेज आला की आम्ही येतो उद्या असं. ठीक आहे, मी जातो पोचतो. मॅडम नाही ना, प्रांत साहेबांना ते पण बरेच साहेबांनी त्यांना फोन केला, त्याच्यामुळे यंत्रणा कुठेतरी हल्ली. आम्ही हे साहेबांपर्यंत काल गेलो. माझ्या वडिलांनी त्यांना भेटासाठी का बुवा इथं कोणी येऊच नाही राहिले त्यांच्या मदतीने. म्हणजे 4 दिवस झाले अधिकाऱ्यांना कळवून सुद्धा कोणी लक्ष देत नाही. शेवटी हे सगळे आदिवासी बांधव बरे दादांकडे गेले, मग त्यांनी मला फोन केला आणि मग तिथून सगळ्या ह्या यंत्रणा हल्ल्या. म्हणजे किती वाईट खेदजनक गोष्ट आहे की आपण एखाद्या कुठल्या राज्यात राहतोय. म्हणजे 1948ला सुद्धा असा काळ नसेल. काही सेकंदात मेसेज पास होतोय, मग यंत्रणा काय येत नाहीये. या गावामध्ये प्रशासक नेमला 2 वर्ष झाले. तुम्ही पाहिलं का प्रशासक? नाही 2 वर्ष झाले गावात आला का? नाही. सर त्याचं नाव सुद्धा माहित नसेल. गावकऱ्यांनी निम्म्या गावकऱ्यांनी नाव माहित नसेल त्या प्रशासकाचं. ग्रामसेवकच येत नाही. ग्रामसेवक येते ना ते, प्रशासक कसे येतील? ग्रामसेवकच महिन्याला 1 बार 2 बार चक्कर मारित ती, तर ते प्रशासक आणि कुठून आपण येतील? या 21व्या शतकात विश्वगुरु आणि महासत्ता हा देश बनवण्याचे स्वप्न पाहतोय. आणि एकीकडे बघा, आजही माझा आदिवासी बांधव हा असा दिनदुबळा आहे, एकदम हतबल झालाय. त्याच्या शेतावर डोंगर पसरलाय, पूर्ण डोंगराची माती गेली. त्याला आता उद्या खायचं काय, ही परिस्थिती आहे. आणि इथे एकही आपली जर आपत्कालीन यंत्रणा येत नसेल, यांना मदत कार्य पोहोचत नसेल, तर निषेध आहे अशा यंत्रणेचा, अशा प्रशासकीय अधिकाऱ्यांचा. मग तुम्ही जेव्हा एखादा मंत्री, एखादा आमदार, खासदार जेव्हा पळत येईल तेव्हाच त्याच्या मागे पुढे पळणार आहे का तुम्ही? मग या गोरगरीब शेतकऱ्यासाठी तुम्ही येणार नाही का? तुम्हाला वेळ नाही का? 4 दिवस झाले जर तुम्हाला कळवलेलं आहे, तुमच्यापर्यंत मेसेज आलेला आहे, परंतु तुम्ही असे कोणत्या मस्तीमध्ये की तुम्ही या शेतकऱ्यांसाठी. अरे पण एक लक्षात ठेवा, अधिकारी आणि पुढारी हे या देशाचे मालक नाहीये, सेवक आहे. आणि या देशाचा मालक हा असा 140 करोड गोरगरीब जनता मालक आहे.